हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं काजल्स किचनमध्ये। आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे लगभग सर्वांनाच आवडणारी अंडा करी। अंडा करी बनवण्यासाठी मी आधीच पातेल्यामध्ये 4 अंडे जे आहे ते उकडायला टाकले होते। अंडे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, कारण त्याच्यावरची घाण लागलेली असते ती मग अंड्यामध्ये जाते। त्याच्यामुळे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर त्याला उकडू द्यायचे। मी तर 4 अंडी उकडायला टाकली होती, ती उकडलेली आहे। आता आपण लागूया पुढच्या तयारीला। अंडा करी बनवण्यासाठी मी घेतले आहे 2 कांदे, 2 टोमॅटो, सेम साईज आहे कांदे आणि टोमॅटोची, आणि आलं लसूण आणि काही खडे मसाले घेतले, ते मी तुम्हाला दाखवणार। आधी आपण हे कांदे बारीक कापून घेऊया। आपल्याला ही कांदी भाजूनच घ्यायची, कांदा पूर्ण सर्व मसाला, त्याच्यामुळे ती थोडी बारीक कट केली की ती लवकर भाजून जाते। कांदे खूप तिखट पाहिजे आणि टोमॅटो पण कापून घ्यावे। कांदे आणि टोमॅटो कापून झालेले आहे। आता आपण याचा मसाला तयार करूया। मसाला तयार करण्यासाठी कढई घेतलेली आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल गरम झालं की त्याच्यामध्ये चिरलेला कांदा, आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकी मसाले, नंतर त्याच्यामध्ये खडे मसाले, लसूण आणि आलं बघा। सर्वात वेळीच आहे आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो परातमध्ये टोमॅटो पातेल्यामध्ये टाकायला आपल्याला घाई करायची नाही, कारण एकदा का आपण टोमॅटो कांद्यामध्ये टाकला तर तो कांदा जर कच्चा असेल तो परत भाजणार नाही। त्याच्यामुळं आधी आपल्याला कांदा नीट भाजून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे, नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचे। हा आपला कांदा पूर्ण भाजलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करते। त्यामध्ये हळद, मीठ, लाल मिर्च पावडर, काळा मसाला, गरम मसाला छान परतून घ्यायचे। थोडं पाणी ॲड करणार आहे। मसाला पूर्णपणे शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी ॲड करणं खूप गरजेचं आहे। मसाल्यामधला टोमॅटो जोपर्यंत पूर्ण शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे पूर्ण शिजू द्यायचे, लगभग 1-2 मिनिट। नंतर आपण मिक्सरमधून काढून मसाला आपला शिजलेला आहे आणि आता हा आपण मिक्सरमधून काढून घेऊ। आपण जोपर्यंत हा मसाला जेवढा चांगला आपण तयार करू, भाजी तितकीच चांगली होते। म्हणून हा मसाला एकदम चांगला शिजू द्यायचा। त्याच्यामध्ये जे टोमॅटो असते ते चांगले त्याच्यामध्ये मुरू द्यायचे, शिजू द्यायचे, नंतरच ते मिक्सरमधून काढून घ्यायचे। कढई घेतली, त्या कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकले। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी उकडलेली अंडी टाकणारे तळण्यासाठी। म्हणजे आपल्याला आधी तळून घ्यायचे, ते गरम झालं त्याच्यामध्ये अंडी
बनवलेला मसाला टाकून दिलेला आहे मी त्याला. छान वास येतो. नंतर हळद, मीठ, लाल मिरची पावडर, घरी बनवलेला काळा मसाला. हा मसाला मी दरवर्षी घरी बनवत असते. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. परतून घ्यायचे. गरम मसाला थोडं पाणी, जास्त नाही. हा मसाला आपल्याला जास्त शिजवून घ्यायचा नाही, कारण आपण आधीच मसाला जेव्हा तयार करत होतो तेव्हा तो शिजलेला आहे, त्याच्यामुळे थोडा शिजवून घ्यायचा. मसाला शिजलेला आहे बघा, खूप छान कलर आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये उकडलेले अंडे टाकून अकॉर्डिंग आपल्याला जेवढं पाणी रस्सा करायचा आहे भाजीला. कस्तुरी मेथी 1-2 मिनिट शिजू द्यायचे. भाजी तयार, भाजी शिजली आहे. अंडा करी तयार आहे. अंडा करी तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही अंडा करी हॉटेलपेक्षाही खूप भारी लागते. तुम्ही घरी बनवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.